हरेन्मः। प्रणादेर्विहितारं परमसप्तनिधिं सर्वभूतविभेदं सर्वान्तःसं सुपूर्णं प्रकृतिपतिमयं सर्वबाह्यं स्वनित्यं सर्वज्ञं सर्वशक्तिं सुरं मुनिजाते सदा शिवमानं विष्णुं वन्दे सदाहं सकाल जगदनाद्यन्तमानन्दम् हरे। तद्यथा अश्वन् आकाशे क्षीणो वा सुपर्णो वा तद्यथा अश्वन् आकाशे क्षीणो वा सुपर्णो वा विपरिपत्य श्रान्त संहत्य पक्षौ सल्लयायैव ध्रियते एवमेव अयं पुरुषो परं पुरुषः एतस्मान्ताय धावति यत्र सुप्तो न कञ्चन कामं कामयते न किंचन स्वप्नं पश्यति। या आकाशामध्ये तेन किंवा सुपर म्हणजे गृध्र सुपर म्हणजे साधारण पक्षी उलटा पुलटा होतो आणि शांत होतो थकल्यानंतर स्वतः त्या पक्षामध्ये काही दम नसल्यासारखं नष्ट करून घेतो चलयाय ध्रियते आता आपण मृत व्हावं ह्याच्यासाठीच धरतो त्याचप्रमाणे पुरुष देखील ह्या अंता यथावती म्हणजे शेवटच्या कामा म्हणजे कार्य ह्याच्यापर्यंत अवस्थेपर्यंत धावतो त्याचं सुटतो ना कंचन काम काम येते त्याचा पहिला असताना कोणतीही कामना करत स्वप्न देखील पाहायला जात नाही. हा तो स्वप्नांच्या न पश्यत असं सांगितलं विष्णू शेनवच्छ्रांतो जीवो ना जागरिते ब्रह्म त्या विष्णू परमात्म्याच्याकडे जायला म्हणून एखादा पक्षी घाट ज्याप्रमाणे ठाकूर परमात्म्याजवळ जावं म्हणून इच्छा करतो थकून जातो जागृत अवस्थेमध्ये असं भ्रमण करत थकून जातो स्वप्ने वा सुप्ताव अभ्येती स्वप्न अवस्था असताना झोपला असताना झोपल्यासारखं नाद करतो संश्रांता थकून जातो तद्गृहं यथा त्याचप्रमाणे अगदी थकून घराकडे जावं म्हणून इच्छा करतो आनंदा बरोबर विष्णू सु म्हणजे स्वप्न सु म्हणजे स्वप्नामध्ये शब्दाचा अर्थ सांगितले प्रीत्यानंद हा बरो विष्णू समाप्त हा सुप्त हा परमा विष्णूला प्राप्त करून घेतो याकरता सुप्त असं सांगतात संप्राप्य तमयम जीव हा उच्यते त्याच्याबद्दल सांगतात संप्राप्य तमयम जीव हा कामयेन नैव किंचन त्या परमात्म्याच्या कडे जायची इच्छा करून तो दुसरी कुठली कामना करत नाही म्हणजे स्वप्न समभ्रांती ज्ञान याती कदाचित स्वप्नामधील पडलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल ज्याप्रमाणे भ्रांती ज्ञान भ्रांती भ्रमात्मक ज्ञान प्राप्त करून घेतो ते कसं आहे तसं तो काही भ्रमात्मक ज्ञान देखील प्राप्त करून घेत नाही सुषुप्त म्हणजे सुषुप्त अवस्थेमध्ये देखील त्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान झालेलं नसते जरी झालं असलं तरी मुक्त प्राप्त हो जनार्दन मुक्ती अवस्थेने विष्णू परमात्म्याला प्राप्त करून घ्यावं अशी इच्छा करून घेत होतो जनार्दनम तावा अस्यैता हिता नाम आता हे सगळे तिथे जे आता तावा अस्य एताहा हिताहा चांगल्या रस्त्यावर लागलेले त्याचे जे नाडी आहेत नाड्यो नाम नाड्यो यथा केशः ज्याप्रमाणे एखादा केश रीतीने विभक्त होतो आणि भिन्न होऊन वाढतो त्याप्रमाणे तावता अणिम तिष्ठन्ति तसं अगदी लहान स्वरूपात असून शुक्ल नील आणि पिंगल रूपी असणाऱ्या हरिताचे लोहितस्य किंवा हिरवे असणारे काही लोहित असणारे ते पूर्ण असणारे यत्र येनम घ्नन्ति या ठिकाणी काही काही एकमेकाला नष्ट करत असतात जिवंती व काही काही
जिवंत राहतात. हस्ती हत्तीच्या प्रमाणे काही काही ठिकाणी वाढत जातात. गर्तमेव पद्धती काही काही तुटून जातात आणि एखाद्या खड्ड्यात पडल्यासारखे पडतात. यदि जागृत भयम पश्यती, जागृत अवस्थेमध्ये जे काही त्याला भयात्मक दिसून येतं तत्र अविद्या मन्यते, ते हे सगळं अविद्येमुळे आलेलं आहे असं समजतो. तर देव इव ज्या ठिकाणी देवाप्रमाणे, राजेव राजाप्रमाणे अहमेव इदं सर्व अस्मी, मी सगळं काही आहे हे असं समजून घेतो. मन्यते सो असे परमो लोक, मग तो हा परमलोक त्याला प्राप्त होतो. काही निहितो भगवान येत, ज्या ठिकाणी परमात्मा राहत असतो. निहितो भगवान यत्र हिता नाट्या नाट्य प्रकीर्तित, सगळे वाढत असलेले नाडी दिसून येतात. ज्या वेळी भगवंताचं चिंतन करतो त्यावेळेस त्या नाडी सगळे वाढत असतात. नाना वर्णाच्या नाडी असतात. हरिस्ता असून नाना रूपी व्यवस्थित, नाना रूपाने असणारा श्री परमात्मा त्या ठिकाणी ते एक नाडीमध्ये राहत असतो. तासांमध्ये सुषुम्नाच्या त्या सगळ्या नाडींच्या मध्ये मधली असलेली सुषुम्ना नाडी, तत्र सुप्तिम रजते, त्या नाडीमध्ये त्याला सुषुप्ती अवस्था प्राप्त होते. काय कंठदेशस्थाः, तेच कंठदेशामध्ये असताना जीवस्तत्र व्यवस्थित, त्या ठिकाणी जीव राहत असतो. स्वप्नान पश्यती, सगळे स्वप्न पाहत असतो. जाग्रद्वत भयम च प्रतिपद्यते, जागृत अवस्थेमध्ये असल्यासारखं भय त्याला प्राप्त होतो. स इत्यादिश्यते विष्णू, म्हणजे शब्द, शब्दाने कोण आहे इथं? अकार म्हणजे वासुदेव. अविद्या तन्निरीक्षणम, अविद्या म्हणजे अज्ञानाने त्याच्याकडे पाहणं. ते ना स्वप्नान अयम पश्ये, त्यामुळे त्याला स्वप्न दिसून येतं. ते ना स्वप्नान अयम पश्ये, सगळे स्वप्न पाहतो. आणि जीव जागरित यथा, जीवाला जे आहे जागृत अवस्थेमध्ये कसं असतो तसं असतं. श्री महामीमांसा ह्याप्रमाणे महामीमांसेमध्ये सांगितले इथे. जिनंतीव ताडयंतीव, जिनंती म्हणजे काय? ताडयंतीव विच्छायती, कोणीतरी मारत असल्यासारखं जिनंती, विच्छायती म्हणजे त्याच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे ती कमी होती. भयन विच्छायम करोती, भयाने त्याला काय होतं, असलेली जी आपली छाया आहे ती कमी कमी करतो. ओमी वयदम सर्वोस्मी, ओम ह्या शब्दाने वाच्य असणारच सर्व आहे तो. तर योग्यतापेक्षा पूर्ण असे, स्वतःच्या योग्यतापेक्षाही पूर्ण आहे असं समजून घेतो. योग्यतेने आपण पूर्ण आहे असं समजतो. विषय भोगा अन्वित स्वरूपानंदेन इत्येव शब्द, विषय भोगांना भोग घेत म्हणून सांगितलं, म्हणजे स्वरूप आनंद प्राप्त करून घेत. इदमिती पूर्णत्व विशेषण, इदम हे विशेषण कशाचं आहे? पूर्णत्वाचं विशेषण. अजानता महिमानंत वेदम, तिची महिमा कशी आहे न कळून घेता, म्हणलं सगळं परमात्माची महिमा काय हे त्यांना कळत नाही. मला सगळंच आहे, मला सगळं प्राप्त होतं, मी सगळं करू शकतो असं समजतं. पूर्णत्वाचे विशेषण आहे. अजानता महिमानंत वेदम इति म्हणतो. तो पूर्णताम अपरोक्षेण अनुभूय, स्वतः केवढं पूर्ण आहे, केवढं मिळालं आहे ते अपरोक्ष रूपाने पाहून घेतो. एकदम पूर्ण अस्मी इति म्हणताय, म्हणून त्याला वाटतं की मला सगळं झालं, की मला सगळं मिळालं म्हणतो. क्वचित तद भावशेष, काही काही ठिकाणी थोडं थोडं राहतं. क्रियाशेष हा क्वचित भेद भवेल, काही काही ठिकाणी क्रिया राहिलेल्या असतात, काही काही ठिकाणी अभिप्राय असतात. क्वचित पदार्थ शेष हा, काही काही ठिकाणी पदार्थ कमी होऊन जातात. इदम आदि, इदम आदि त्रिधा स्मृतः, याप्रमाणे तीन प्रकारचा पूर्णत्व तीन प्रकारे असतं. काही ठिकाणी पदार्थ अवशिष्ट राहतात, काही ठिकाणी क्रिया सगळ्या कमी राहतात, आणि काही काही ठिकाणी अभिप्राय त्याचा कमी होतो. तीन प्रकारचे असे पूर्णता असते.
मला मिळालं असं म्हणून घ्यायचं असेल. हे राजा देशी वा सर्व जगात भवती. राजा आपल्या स्वतःच्या ठिकाणी असताना तो सगळं राहतो असं समजा नाही. सगळ्या देशाचा राजा असे आहे समजा नाही. देव असो किंवा राजा असो दोघांचेच हित. राज्ञो भोगापेक्षया पूर्तीर्भवती. राजाला जे आहे भोगाच्या अपेक्षेने पूर्णता प्राप्त होते. हं? इथे देवदृष्टांत याप्रमाणे देवांचा दृष्टांत आहे. प्रत्यक्ष दर्शनार्थम राजदृष्टांत म्हणजे देवांचा कशाला दृष्टांत घेतला आहे म्हणलं तर देवांचा हे कशासाठी भोगाच्या बद्दल. राजांचा दृष्टांत कशाला घेतलेला आहे तर प्रत्यक्षता म्हणजे पाहण्यासाठी म्हणून राजदृष्टांत. तो योग्य पूर्ते स्वातंत्र्यात राज्ञो देवगणस्य आपल्या योग्य असणाऱ्या योग्यतेला पूर्ण प्रमाणे समजून घेणं याला स्वतंत्रपणे समजून घेणं समजतात. देवगणांचा बद्दल कसं आहे तर राजाचा दृष्टांत बघावा. सर्वभाव तथा मोक्ष सगळं काही मिळालं असं समजून मोक्षामध्ये असतो. मोक्षामध्ये मला सगळं मिळालं असं समजून घेतो. तो सर्व स्वरूपता सर्व रीतीने परमात्म्याचं रूप मी पाहिलं असं म्हणून समजून घेत नसतो तो. जेवढं कळालं तेवढंच पडेल असं. तद्वा अस्य एतद् अतिच्छन्दाः अपहत पाप्मा अभयं रूपं तद्यथा प्रियया स्त्रिया सम्परिष्वक्तो न बाह्यं किञ्चन वेद नान्तरम् एवमेवायं पुरुषः प्राज्ञेन आत्मना सम्परिष्वक्तो न बाह्यं किञ्चन वेद नान्तरं तद्वा न अन्तरं तद्वा अस्य एतद् आप्तकामम् आत्मकामम् अकामं रूपं शोकान्तरम्. हे जे पहा एखादा छंदतः अनामशीर सगळे पाप भय सगळं दूर करून शांत निश्चिंतपणे राहतो. आपण त्यावेळेस त्याला कसं वाटत असते एखाद्या प्रियेने स्त्रियेने हा आलिंगत झालेला तो बाह्यम किंचन न वेद बाहेर काय आहे इकडे लक्ष जात नाही. आतमध्ये काय होत आहे तेही कळत नसते. त्याचप्रमाणे पुरुष प्राज्ञ नामक परमात्म्याने आलिंगित झालेला सुषुप्त अवस्थेमध्ये आलिंगित झालेला असतो. न बाह्यांच्या बाहेरच्या गोष्टी काही कळत नाही. आतमध्ये काय होते तेही कळत नसते. असे आप्त कामम आप्त कामम अकामम रूपम. कामना पूर्ण होत नसते तरी असत तरी देखील सगळं काही मिळाले आहे असं समजून घेऊन तो भागत असतो. अस्य एतदाप्त कामम कामम अमात्मकामम आत्मकामम अमाप्न कामम आत्मकामम अकाम रूपवागे म्हणजे अकामरूपी असणाऱ्या अशा प्रकारचं हे आप्तकामत्व आहे. एक प्रकारचा शोकच आहे असं सांगितलंय. छंदसाम अप्यवाच्यत्वात् छंदसामप्यवाच्यत्वात् अतिच्छंदाः हरिस्वरूप. छंद त्याला काही प्राप्त होत नाही आणि अतिशयपणे ते प्राप्त होतात म्हणून अतिच्छंद म्हणून परमात्मा तसा आहे. जे आश्लिष्ट तशा त्या श्रीहरी परमात्म्याने आश्लिष्ट झालेला आलिंगित झालेला हा जीव जो आहे की नाही सुप्त अवस्थेमध्ये असतो. सुप्त म्हणजे अवस्था कशी असते मुक्त अवस्थेसारखीच असते. विष्णू रूपम हे नित्यम विष्णू परमात्म्याचं जे नित्य रूप आहे अभयम पापवर्जितम अभयात्मक असणाराचं पापरहित असणाराचं आप्त कामत्व रूपी आहे रूप आहे ना. हा पूर्णत्वात पूर्ण असता कारण सगळ्या गोष्टी त्याला पूर्णपणे मिळालेल्या असतात म्हणून आत्मकामम सुखर्थता आत्मकामी म्हणतात त्याला. तुझं सुख स्वतःच्या सारखं स्वतः शोकम विना तर काही कोणत्याही प्रकारचं दुःख मानून घेत नाही. सुरमणात शोकांतरम इति चांगला आरामशीर रथ झालेला असो म्हणून एकत्र शोकांतर म्हणून सांगितलेलं आहे. अत्र पिता अपिता भवति माता अमाता लोका अलोका देवा ओवा देवा वेदा अवेदा अत्र स्तेनो अस्तेनो भवति भ्रूणः चाण्डालो अचाण्डालः पौल्कसो अपौल्कसः श्रवणो श्रवणः तापसो तापसः अतापसः
अनन्वागतं पुण्येन अनन्वागतं पापेन तीर्णोति तदा सर्वान् श्लोकान् हृदयस्य भवति. म्हणून त्या ठिकाणी कसं असतंय, पिता अपितासारखा असतो, माता अमातेसारखा असतोय, लोक सगळे अलोकासारखे असतात, देव सगळे अहोवासारखे असतात, वेद सगळे अवेदासारखे असतात. त्या ठिकाणी स्टेन असलेला तरी देखील अस्तेनासारखा असतो, म्हणजे चोर असला तरी तो नसल्यासारखा होतो. भ्रूण हा भ्रूण हत्या करणारा जो आहे अभ्रूण हा म्हणतो. चंडाल असणारा अचांडासारखा जातो. उल्क कसा असणारा असा हा हरित म्हणजे पुलक असणारा एखादा व्यक्ती अपुलक झाल्यासारखा समजतो, हरिजन नसल्यासारखं समजतं. त्या श्रवण असलेला जो आहे संन्यास असलेला श्रवण असल्यासारखं समजतो. तापस जरी असला तरी आपण अतापसासारखं असतो. हम्म अनन्नागतम पुण्येन आपल्या म्हणजे जवळ न आलेलं असं जे पुण्य असतं की नाही, ते पुण्य जरी असलं तरी आपण पुण्य केलं नाही असं समजतो. पापाने तीर्ण होतो, पापातून ओलांडतो. तदा सर्वान शोकान हृदयस्य भवती. मग सगळे शोक दुःख ते सगळे हृदयामध्ये होत असतात. तेनाश्लिष्टः सुपुत्राणां दायादानां न वै पिता. त्याप्रमाणे त्या परमात्म्याने आलिंगन करून घेतलेला असताना तो स्वतःच्या मुलांना देखील दायाद असणाऱ्या लोकांना देखील स्वतः पिता आहे असं समजून घेत नाही. ते कारण दुःख दुःखी असले तरी अधिक काळ असं दुःख नसल्यासारखं राहत असतो. न माता लोकमाया मान्यते. आईच्या बरोबर असले तरी लोकांकडून अभिमान्यमान असते नसते, अभिमान असलेली नसते. लोक हे सगळे अलोकासारखे असतात. देव देखील अधिकारापासून निघून गेलेले असतात. वर्षणादे व्युचितत्वात् न देवो वेदवान मानवे. वृष्टी इत्यादी करत नसले तरी वृष्टी करत असलेले देवता असून देखील ते तसे नसतात असे दिसून येतात. वेद सगळे देवता मय आहे तसं नाही आहे. देव वेदमान्य वेदाला मानणारे देव असले तरी देखील नसते असं समजतात. अवेदमानांनो अवेदमानांनो वेद हा ते वेदन करून देत नाहीत आपल्याला, बोधन करून देत नाहीत, म्हणून वेद सगळे अवेद असतात. म्हणून पाप सगळे करत असलं तरी देखील पाप फला त्याचा अपयात पाप फल त्याचं नष्ट होऊन जात. अपाप हा श्रवणच्या यती असणारा जो आहे, पाप वगैरे करत नसला तरी देखील तो आपल्याला स्वतःला यती समजतो. हम्म समुचिते हे असं समजून घेतो. ते तापस असते यती जो आहे, तापस किंवा यती दोघ जण तसेच असतात. अनिष्ट असणारे पुण्य देखील दोन्ही प्रकारचे असतात ना. पुण्य आहे असं पुण्यकारक आहे असं समजतं. अन्यत्र नान्वे नान्वे ते विधो मुक्तो. म्हणजे ते जरी असं जवळ असले तरी देखील नाही आहे असं समजून घेतो. त्याप्रमाणे विष्णू परमात्माच्या सन्निधानामध्ये असताना तो राहायला लागतो तो. इथं न पश्यती, जो कोणी ही गोष्ट पाहत नाही. पश्चन्व इथं न पश्यते, पाहत असतो तरी न न पाहिल्यासारखं राहतं. नाही दृष्टे विपरी लोक विद्यते. या ठिकाणी द्रष्ट्याच्या डोळ्यामध्ये दृष्टीतील काहीतरी विपरिणाम आहे का म्हणलं तर तेही नाही. ते लोक लुप्त झालेले आहे का म्हणलं तर नाही. अविनाशित्वा न तू आता द्वितीय असते. अविनाशी असल्या कारणाने ते दुसरं आहे असं समजतच नाही. तर तो अन्य विभक्तम यत पश्येत, म्हणून त्या गोष्टीला सोडून विभक्त असणाऱ्याची म्हणजे सोडून असणाऱ्याची जी जी गोष्ट आहे ते नसल्यासारखं वाटत असते त्याला, म्हणून सांगतात. यत न विष्णू पश्येत यत तत यत न विष्णू पश्येत पश्यन्वयत न पश्यते विष्णू परमात्मा. ज्या गोष्टीला पाहत नसतोय ती पाहत असतात तरी देखील न पाहिल्यासारखं राहत असते. नित्य ज्ञान स्वरूपाने युक्त असणार होते हरी परमात्मा. समान रूपाने दोन्ही गोष्टी पाहून देखील न पाहिल्यासारखं करत इत्यादी. यत्किंचित वस्तू भगवता न दृष्टांत नास्ते. ही गोष्ट परमात्म्याने पाहिलेली नाही, त्या दृष्टीत पडलेली नाही, ते नाहीच आहे. विद्यमान सर्व पश्चात जे काही आहे ते सगळं अशा गोष्टीच त्याला दिसतात. नाही द्वितीय दृष्टा, दुसरा कोणी दृष्टा आहे का म्हणलं तर नाही. विभक्त विभक्त रूपाने सगळे विभिन्न आहेत, असे वेगवेगळे आहेत असं समजून सगळ्या जगात तो पाहत असतो. विरोधेन पश्यती अभ्रांत, तर सगळे विरोध
विरोधकारक असणारे असे तो पाहतो. म्हणून हा भ्रांत असा असतो तो. नसलेल्या गोष्टी असल्यासारखे दिसतात. तर दृष्टांत जातात दृष्टात अन्यद्वा पाहिलेल्या गोष्टीपेक्षा विचित्र असणारे दिसतो म्हणून त्याला तसं विरुद्ध दिसतात. नान्य अतो असते द्रष्टा कारण त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. दृष्टा म्हणून कोणीच नाही म्हणून सांगतात. यात दृष्टम भगवता तदेव असते न त्या परम भगवंताने जी गोष्ट पाहिलेली असते तीच पाहायला जातात आपल्या दृष्टीत पडते दुसरं कोणताही नाही. नैषण्यो विद्यते द्रष्टा खरं चांगल्या रीतीने पाहणारा विष्णू परमात्म्याशिवाय दुसरा कोणी नाही. या पश्चेत ददर्शितम परमात्माने न दाखवलेली गोष्ट आहे असं समजणार जे आहे की नाही ते चुकीच आहे. ब्रह्मादिरपी यो द्रष्टा पश्येत तस्य प्रसाद त्या परमात्म्याच्या प्रसादाने देखील ब्रह्मादिक लोक देखील जे काही पाहतात तेच प्रसाद त्या परमात्म्याच्या अनुग्रहाने त्याला दिसून येतात. हम्म पश्येत तदर्शितम त्याने दाखवलेली गोष्ट पाहू शकतात दुसरा नाही पाहू शकत. तदृष्टम कुतः पश्येत को विरोधता न पाहिलेली गोष्ट कोण कसं पाहू शकतो हे सगळं विरोधात्मक आहे. हम्म यदवतारादिकं द्वैतत्वेन न पश्यती या परमात्म्याच्या अवतारादी जे आहे द्वैत भावनेने पाहत नाही ते वेगळं हे वेगळं अशा रीतीने जो पाहू शकत नाही न तो ततो द्वितीयम ते खरं त्या परमात्म्याच्या अवतार काय परमात्मा काय ते विरुद्ध नसतातच. नित्य ज्ञानत्वात भ्रमाभावात नित्य ज्ञान जरा असतं आणि भ्रम त्याला नसतोय यात विभक्तत्वेन विष्णू पश्यती ते विभक्त होऊन विभक्तपणे असलेलं सगळे विष्णू परमात्मा पाहत असतो तर तो अन्यदर्शी ते वेगळं ते वेगळं अशा रीतीने पाहत असतं ते सगळं वेगळंच असतं. यस्मात विष्णू विश्वम विष्णू परमात्मा ज्या कारणाने विभक्त रूपाने पाहत असतो तस्मात अन्य असते म्हणून ते सगळं परमात्मा हे ज्या गोष्टीला आपलीच आहे हे सगळे विभक्त नाही आहे एकच आहे असं पाहत असतो ते एकच असतं सगळे ना ना परमात्माचे अवतार रूप बाकीचे सगळे जे आहेत ते विभक्त असणारे दिसतात ते भिन्न भिन्न दिसतात. तस्मात अन्य त्याचा जगदभाव अत्रो कधी या ठिकाणी जगदभाव काही नाही आहे असं तर म्हणत नाही त्या ठिकाणी. बाकीच्या सगळ्या गोष्टी विभक्त आहेत वेगळे आहेत तर विशेष हे करून परमात्मा बघत असतो कारण ते सगळं व्यक्त असते त्याच्यापासून काही प्राप्ती होत नसते कोणाला. न त्या जगदभाव अत्र ते या ठिकाणी जगतच नाही आहे असं नाही म्हणत. अन्य विभक्त म्हणजे विशेषण वैयक्तम म्हणून अन्यथ हे विशेषण यायचं कारण काय आहे. तर त्या परमात्म्याला सोडून सगळं वेगळंच आहे म्हणजे भ्रांती कल्पितम जगद इत्यत्र परमात्मक असणार असं हे सगळं कल्पनेने आलेलं आहे म्हणून असं म्हणणं याच्याबद्दल काहीतरी प्रमाण आहे काय नाहीये. असत्यमपदिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम इत्यादी निंदनाच अशा ह्या मतप्रमाणे वाक्यानी सगळे निंदा केलेली आहे. अद्वैतं जिग्रती जिग्रन्वयितं जिग्रती जी गोष्ट घ्राण म्हणजे वास वगैरे वास येत असल्यासारखं असते पण वास नसलेला असते. नाही घ्राते विपरिलोको विद्यते मग म्हणजे श्वास घेणाऱ्या लोकाला हं श्वास न येणं हे सगळं विपरीलोक म्हणजे हे ते असून देखील नसल्यासारखं दिसून येतं. अशा प्रकारचं नाही आहे. अविनाशित्वा न तो तद्वितीय असते परमात्माचे हे सगळे बाकीचे सगळे गोष्टी ज्या आहेत ते विनाशयुक्त असणार आहेत. परमात्म्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारचे विनाश नाही म्हणून ते दुसरं दिसून येत असतं. जे दिसून येत असतं ते आपल्याला असलेली गोष्ट दिसून येत असते जे नाही ती गोष्ट ती कशी तुम्हाला दिसेल. तो अन्य विभक्त म्हणजे जी ग्रह येत आहे पण त्याला सोडून दुसरी गोष्ट कोणती होईल तो कसं काय आग्रहण घेऊ शकतो म्हणजे वास रूपाने घेऊ शकतो श्वास रूपाने घेऊ शकतो. तद्वयी यद्वयी तर न रस येते जी गोष्ट ज्याच्यापासून रसरूपाने दिसून येत नाही ते रसात्मक नसतं ते त्यांना रस येते कारण त्याला ते त्या रूपात रस आणून देत नाही याकरता ते होतच नाही. नाही रसाई तो रसायते जो रस देणार आहे त्याच्यामध्ये रस त्याच्यात नसला तर तो दिसतच नाही तो रस त्याच्यामध्ये नसतोच.
हा अविनाशित्वान न तो तद्वितीयमस्ती. नाश त्या परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये नाश नसतो. कोणत्याही गोष्टीमध्ये नाश नाही. बाकीच्या गोष्टीमध्ये सगळे विरुद्ध असतात, याकरता नष्ट नष्ट होणारे होतात. म्हणून जे बोलायला जातात ते देखील ते बोलणं ते योग्य होत नाही. नाही हा वदत वदन वैतम न वदती. बोलला तरी देखील न बोलल्यासारखं राहतो. नाही वक्तुर वक्तेर विपर्यलोपो विद्यते. बोलणाऱ्यांच्या वाक्यामध्ये काहीतरी विपरीलोप आहे का? नाही. अविनाशित्वान तो परमात्म्याचे बोलणे जे आहे ते अविनाशी असतात. तसं द्वितीय असते तर सोडून वेगळ्या रीतीचं आहे का म्हणलं तर दुसरं नाही आहे, तेच आहे. एकच जे परमात्म्याने पाहिलं असेल तेच आहे. शृण्वन्वयी शृणोती शृणोती शृण्वन्वयी तन्न शृणोती. जे आपण बघून घेऊन ऐकून देखील तो न ऐकल्यासारखं असते. नाही श्रोत हो श्रुतेर विपरिलोपो विद्यते. इथं ऐकणाऱ्यांच्या श्रुतीमध्ये काहीतरी विरुद्धपणा आहे का म्हणलं तर नाहीये. अविनाशित्वान्न तो तद्वितीयमस्ती. अविनाशी असल्या कारणे ते वेगळं नसते. ततो अन्य विभक्तम यत्कृण्यात. अगदा त्याला सोडून वेगळं जी वेगळी जी गोष्ट आहे ती मात्र ऐकायला येत असते. आता इथं न म्हणते मनवानो वै. इथं न म्हणते जी गोष्ट समज समजायसारखी असते ती गोष्ट समजून घेतो. जी काही समजायसारखी नसते ते समजू शकत नाही. नाही म्हणतो मते हे विपरीत लोक विद्यते. मग जो जाणार आहे त्याच्या मतीमध्ये बुद्धीमध्ये काहीतरी वेगळा बरा आहे का म्हणलं तर नाही. अविनाशी असणार त्याची तर बुद्धी बुद्धी केव्हा आहे अविनाशी असते. कारण तो द्वितीय असते ते दुसऱ्या प्रकारचं आहे असं म्हणतात येत नाही. अन्य विभक्तम या मनवीचं जे काही त्याला सोडून वेगळं असलेली गोष्ट तुम्ही आहे असं समजून घेतात ना, ते देखील तसं नसतंय म्हणून सांगतंय. या द्वैत न स्पृशती परमात्म्याकडून जे स्पर्श केला जात नाही ती गोष्ट स्पर्श केली जाते, आणि त्या किंवा दुसरी गोष्ट कोणतीही स्पर्श करायसारखी नसते. नाही द्रष्टू स्पर्श करणाऱ्याला सृष्ट म्हणजे स्पर्श होणेपणा जे आहे की नाही विपरीत राहूच शकत नाही. ते अविनाशी असते स्पर्श हा विनाशी आहे म्हणून. तर द्वितीय असते म्हणून त्याला सोडून वेगळा स्पर्श आहे असं म्हणतात. अन्य विभक्त येत ते तर म्हणून त्याला सोडून जी गोष्ट विभक्त झालेली आहे त्याला स्पर्श करतो तो. ते ज्याला स्पर्श केलेला आहे तेच स्पर्श करू शकतो. न विजानाती विजानन्वयी तर न विजानाती. हे पहा जी गोष्ट तो परमात्मा समजून घेऊ शकत नाही ते कोणालाही समजायला येत नाही, समजलं जात नाही. हे विज्ञात विज्ञात आहे विपरीलोप विद्यते. जाणणाऱ्या व्यक्तीला ते जे गोष्ट जाणलेली असते त्याच्यामध्ये विपरीतपणा विरुद्धपणा येतच नाही. कारण सगळ्या गोष्टी कशा आहेत परमात्मा जे तो जाणतो ते सगळं अविनाशी आहे. तर द्वितीय असते त्याला सोडून वेगळं नाहीच आहे. तो अन्य विभक्त द्विजानीयात म्हणून त्याला सोडून जे विभक्त असतं की नाही ते जे गोष्ट आपण समजू शकत नाही ते समजूच शकत नाही केवळ. द्रष्टांतर निषेधेन तस्यैव सर्वद्रष्टत्वमेव च. दुसरा कोणी ते पाहणारा नाही आहे आणि सर्व दृष्टींच्या मध्ये येणारी गोष्ट दुसरी कोणती नसते. याकरता ती गोष्टच त्यांना दिसत असते, त्याशिवाय दुसरी गोष्ट कोणतीही दिसून येत नाही. इत्यादी ना उपसंहारी असं सांगून उपसंहार करतात. अन्यथा अन्यथा पश्येत. नाहीतर मग दुसरा दुसराच पाहू शकतो. इत्यादी अर्थकारक असतात असं होतं. अरे त्याला तसं दिसलं ह्याला असं दिसलं म्हणून तर तसं होऊच शकत नाही. जे पाहिलेलं असते ते त्यांनी पाहिलेली गोष्टच पाहू शकतो, तो दुसरी गोष्ट पाहू शकत नाही. दुसरा कोणाला तरी दिसते असं नाही ते. हे कशा अन्यच्या अनन्यत्वं भवति. एखाद्याला दुसरी गोष्ट म्हणून असं दिसलेली असते ती अजून एकाला त्याची तशी नाही आहे असं दिसून येणं, हे सगळे होऊच शकत नाही. म्हणून तो द्वितीय अन्य शब्द हा व्यर्थ आहे स्यात्. पण दुसरा जो अन्य शब्द आहे की नाही व्यर्थ होतो. म्हणून त्या पक्षाच्या दृष्टीने तत्पक्षे दृश्यत्वादिकम आत्मनो विद्यते. म्हणून परमात्म्याला दृश्यत्वादी सगळे आहे. तस्मात याचं किंचिदपि स्वातंत्र्य अन्यस्य. इतर कोणाला तरी स्वातंत्र्य त्या ठिकाणी असलं तर त्याला ते देश येते. दुसरा कोणी नाहीच आहे. याकरता दुसऱ्या त्याला त्याला जे दिसत असते ते सगळ्यांना दिसत असते असं समजा.
त्याला जे दिसत आहे पण दुसऱ्यांना दिसत नाही म्हणतात ना, ते वेगळं. तत्रैव भगवतो अन्य पुरुषो, भगवंताला सोडून दुसरा कोणीतरी पुरुष आहे का म्हणलं तर नाही. भगवत दृष्टात अन्यत पश्यती. भगवंतानी पाहिलेल्या सर्व गोष्टीला सोडून दुसरी कोणतीही गोष्ट अजून कोणाला तरी दिसली असं होऊच शकत नाही. विद्यते तदेव नास्ते सदा, तीच गोष्ट नाहीये म्हणून असं म्हणतात, स्वतः जाणले जाते. अथवा नान्य अन्यत पश्येत त्याचा दुसऱ्याला दुसरी गोष्ट कोणती तरी दिसते असं म्हणून म्हणतात येत. अन्यादिवेती अन्यादिवेती व शब्दो अल्प स्वातंत्र्याद्यते. दुसऱ्यांना अशा रीतीने कळतं हे सगळे शब्द दुसऱ्यांच्या मध्ये सामर्थ्य स्वातंत्र्य असलं तरच असं होतं. राज्य हृदय भृत्य हा इति होत. राजा वेगळा भृत्य वेगळा, भृत्य राजा होऊ शकत नाही असं सांगतात. उपमाचे तथा अल्पत्वे अपीव शब्द प्रयुज्यते. उपमासाठी म्हणून दाखवण्यासाठी किंवा अल्पत्व दाखवून देण्यासाठी हो शब्द प्रयुक्त होतो म्हणून शब्द निर्णयामध्ये सांगितलं. सर्व भेद हा स्वातंत्र्यपणे त्याच्या तंत्राप्रमाणे असेल तरच होता. त्याच्या तंत्राच्या विरोधामध्ये असतं तर स्वरूपता येत होतं. अन्य शब्द सदस्य म्हणून अन्य हा शब्द चार गोष्टीमध्ये येतो. मनीषी ज्ञानी लोकांनी समजून घ्यावा असा अर्थ. अनन्या सर्व एव इथे योधा कुंती सुतादपी. दुसरे सगळेचे सगळे आहेत, ते सगळे काय एकच आहे, हे युद्ध करणारेच आहेत की. कुंती सुद्धा कुंती सुद्धा सोडून बाकी सगळे देखील युद्ध करत होत. म्हणजे त्याचा अर्थ काय, कमीपणे त्यांच्यापेक्षा योग्यता कमी असणारे असा असा प्रयोग. दशरात्रे भुक्तम युव न सम्यक स्वल्प भोजन. हे पहा, स्वल्प जेवला तरी देखील, थोडं जरी जेवला तरी 10 रात्री म्हणजे 10 दिवसापर्यंत उपवासी असणारा मनुष्य जेवढं जेवतो तेवढंच जेवतो. 10 दिवसात एकदम जेवत नाही तो. त्याप्रमाणे तिथे समजायचं. प्रकृती पुरुषाणांच्या नाणमात्रमपी क्वचित, प्रकृतीमध्ये आणि पुरुषांच्या मध्ये अणुमात्र देखील स्वातंत्र्य नसते. स्वातंत्र्य विष्णूना सर्वे नियता सर्व दैव. स्वतंत्र असणारा परमात्माच आहे, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही स्वातंत्र्य येऊ शकत नाही. अदृष्टं तथा को हि पश्येत किंवापि हे तद्भवेत. पण याकरता त्या परमात्म्याच्या दृष्टीमध्ये न पडलेली गोष्ट कोणीतरी पाहू शकतात का म्हणून नाहीच, असं महामीमांसेमध्ये सांगितलं. अभेदेन स्वावतारान जीवंतो भेदता. भिन्न असणाऱ्या सगळ्या गोष्टींना सगळे भिन्न भिन्न असल्यासारखे दिसून येत असतात बरं का. आता भ्रमो हरिर्वेत्ती, त्याला हे सगळं भ्रमात्मक आहे असं परमात्म्याला कधीच दिसत नाही. जे काही दिसतं ते सगळं परमात्म्याला जे दिसतं तेच दिसत असते. दुसरा होऊच शकत नाही असा अर्थ. दुसरा कोणीही तसं द्रष्टा नाही आहे असा अर्थ असं सांगितलं. अन्यदपि स्वातंत्र्येण अन्यत अवस्थितम. दुसरी गोष्ट म्हणजे काय, दुसऱ्या पदार्थासारखं दिसून येणं राहणं असा हा पक्ष घेता येत नाही. तत्रैव अन्य दर्शनादि व्यवहार विद्यते. म्हणून हा वेगळा, हा आपला आहे, तबका आहे, अशा प्रकारचा दुसरा आहे, ही भेद आहे. हे भेद दृष्टी, भेद ज्ञान दुसऱ्यांना होतं असं कधीच शक्य नाही. इंद्रियोपभोगो विष्णू स्वात्मनी विद्यते. सगळ्या इंद्रियांच्या द्वारे भोग घेणं हे परमात्म्याला मात्र अनुकूल आहे, परमात्म्यामध्ये असते हे सांगितलं. अरे यत्र अन्य दिवस तत्र अन्योन्यतः अन्योन्यत पश्येत इत्यादी गोष्ट आता उद्या नाही आहे, परवाच्या दिवशी. उद्या 180 वर्षाची क्रांती आहे, उद्या होणार. म्हणून परवा बघूया, परवाच्या दिवशी पाठ आहे, अरे सोमवारी पाठ आहे. बरोबर. सोमवारी पाठ, उद्या नाही.